नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सकाळपासून पूर्वाच्या मोबाईलवर सतत फोन येत होते. तिच्या चेहऱ्यावर उत्साह होता, पण तिला अजूनही पूर्णपणे विश्वास बसत नव्हता. ती लॅपटॉपसमोर बसून पुन्हा पुन्हा तोच मेल वाचत होती. अभिनंदन, तुमची स्टोरी संपूर्ण राज्यातील सर्वोत्तम रिपोर्ट्सपैकी एक म्हणून निवडण्यात आली आहे. तुम्हाला आमच्या संपादकीय टीममध्ये पत्रकार म्हणून सामील करून घेण्यास आनंद होत आहे. पूर्वाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती हळू आवाजात म्हणाली, माझं स्वप्न खरंच पूर्ण झालं. तेवढ्यात शेखर आणि सुमन तिच्या खोलीत आले. पूर्वाने वळून त्यांच्याकडे पाहिलं. ती धावत जाऊन शेखर यांना मिठी मारत म्हणाली, बाबा, मला नोकरी मिळाली, मी पत्रकार झाले. शेखर यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मला माहीत होतं तू एक दिवस हे नक्की करशील, ते म्हणाले. सुमनच्या डोळ्यातही आनंद होता. तेवढ्यात दाराजवळ उभा असलेला रणदीप शांतपणे टाळ्या वाजवू लागला. पूर्व त्याच्याकडे वळली. रणदीप हसत म्हणाला, अभिनंदन मिस पवार, आता तुमच्या बातम्या वाचण्यासाठी मला रोज सकाळी वर्तमानपत्राची वाट पाहावी लागणार आहे. पूर्वा आनंदाने म्हणाली, मला अजूनही विश्वास बसत नाही. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, पण मला मात्र पूर्ण विश्वास होता. पूर्वा काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली. त्या संध्याकाळी पूर्वाला वाटलं होतं की सगळे नेहमीसारखे जेवण करतील, पण हॉलमध्ये पोहोचताच ती थांबली. घर सुंदर सजवलं होतं. टेबलवर केक ठेवला होता आणि समोर तिच्या जुन्या मैत्रिणी उभ्या होत्या. पूर्वा आश्चर्याने म्हणाली, तुम्ही सगळ्या इथे? तिच्या मैत्रिणींपैकी एक हसत म्हणाली, मॅडम पत्रकार झाले आहेत, सेलिब्रेशन तर बनतंच ना. पूर्वाच्या चेहऱ्यावर इतका आनंद उमटला की रणदीप काही क्षण फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. तिच्या प्रत्येक हसण्यात त्याला स्वतःचा आनंद दिसत होता. शेखर आणि सुमनने एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. सुमनने हळू आवाजात शेखर यांना म्हटलं, त्याला तिचं हसणं किती आवडतंय ते दिसतंय. शेखर शांतपणे म्हणाले, आणि तिला त्याचं असणं. दोघेही पुन्हा एकमेकांकडे पाहून हलकंसं हसले. केक कापताना पूर्वाने पहिला तुकडा शेखरजींना भरवला आणि नंतर सुमन यांना. तिच्या मैत्रिणींनी तिला रणदीपकडे ढकललं. पूर्वा हसत म्हणाली, तुम्ही सगळ्यांना. रणदीपने तिच्याकडे पाहत हात पुढे केला. पत्रकार मॅडम, अभिनंदन स्वीकारा, तो म्हणाला. पूर्वाने त्यालाही केक भरवला. रणदीपनेही तिच्या ओठांजवळ केकचा छोटासा तुकडा नेला. पूर्वा त्याच्याकडे पाहत हसली. तो क्षण पाहून तिच्या मैत्रिणींनी टाळ्या वाजवल्या. पूर्वा लाजली. रणदीप मात्र तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आणखी हसत राहिला. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर रणदीप एकटा टेरेसवर उभा होता. पूर्वा तिथे आली. ती शांतपणे म्हणाली, आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. रणदीप तिच्याकडे वळून म्हणाला, मलाही नाही. पूर्वा हसत विचारते, पण तुला एवढा आनंद का झाला? रणदीप तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कारण तुझं स्वप्न पूर्ण झालं. पूर्वा काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात एक भावना पुन्हा जागी झाली. रणदीप फक्त तिच्यावर प्रेम करत नव्हता, तर तो तिच्या स्वप्नांवरही प्रेम करत होता. दुसऱ्या दिवशी पूर्वा सकाळपासूनच उत्साहात होती. उद्यापासून तिच्या पत्रकारितेच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती. आज तिला काही आवश्यक वस्तू खरेदी करायच्या होत्या. ती घरातून बाहेर पडणार इतक्यात शेखर यांचा फोन आला. पूर्वा म्हणाली, हो बाबा. शेखर म्हणाले, पूर्वा, माझी एक महत्त्वाची फाईल घरी राहिली आहे. ती आज ऑफिसमध्ये खूप आवश्यक आहे. पूर्वा लगेच म्हणाली, काळजी करू नका बाबा, मी फाईल घेऊन ऑफिसमध्येच येते. ती पटकन फाईल घेते आणि रिक्षा पकडते. काही वेळातच ती ऑफिसच्या बाहेर पोहोचते. तिच्या चेहऱ्यावर उद्याच्या नव्या आयुष्याचा उत्साह होता. ती ऑफिसमध्ये जाणार इतक्यात तिची नजर समोरच्या एका मोठ्या झाडाखाली उभ्या असलेल्या दोन व्यक्तींवर पडते. ते दोघेही हसत गप्पा मारत होते. पूर्वाचं पाऊल क्षणभर तिथेच थांबतं.
तिचं हसू क्षणात नाहीसं होतं. समोर रणदीप होता आणि त्याच्यासोबत वाणी. वाणी काहीतरी सांगत होती आणि रणदीप हसत होता. पूर्वाच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे उतरला. तिच्या मनात अचानक काल रात्रीचा सगळा आनंद कुठेतरी हरवून गेला. ती स्वतःशीच म्हणाली, म्हणजे काल माझ्यासाठी एवढं मोठं सेलिब्रेशन आणि आज? तिच्या मनात राग, अस्वस्थता आणि दुःख सगळं एकत्रच आलं. रणदीपची नजर तिच्यावर पडण्याआधीच पूर्वा वळली. ती घाईघाईने ऑफिसमध्ये गेली. शेखरजींच्या केबिनमध्ये पोहोचून तिने फाईल त्यांच्या टेबलावर ठेवली. शेखर यांनी तिच्याकडे पाहिलं. पूर्वा, काय झालं? ते म्हणाले. पूर्वा नजर चुकवत म्हणाली, काही नाही बाबा. शेखर म्हणाले, मग तुझा चेहरा एवढा का उतरला आहे? पूर्वा लगेच म्हणाली, काही नाही बाबा, मी निघते. ती आणखी काहीही न बोलता तिथून बाहेर पडली. घरी परतल्यावरही पूर्वा शांतच होती. रणदीप तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, पूर्वा, आज तू कुठे गेली होतीस? पूर्वा मोबाईलकडे पाहत म्हणाली, बाहेर. रणदीप पुन्हा म्हणाला, पण बाहेर कुठे? पूर्वा थंडपणे म्हणाली, जिथे मला जायचं होतं तिथे. रणदीप तिच्याकडे पाहत राहिला. त्याला काहीच समजत नव्हतं, पण पूर्वाच्या चेहऱ्यावरचं रागाचं सावट त्याला स्पष्ट दिसत होतं. दुपारी ऑफिसमधून परतल्यापासून पूर्वाचा चेहरा तसाच होता. ती रणदीपकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. रणदीपने तिला कॉफी देण्याचाही प्रयत्न केला, पण पूर्वाने कप न पाहताच म्हणाली, मला नको. रणदीप तिच्या जवळ बसला. तुला माझ्यावर राग आहे का? त्याने विचारलं. पूर्वा म्हणाली, नाही. रणदीप म्हणाला, मग तू माझ्याशी बोलत का नाहीस? पूर्वा शांतपणे म्हणाली, मला बोलायचं नाही. रणदीप काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. रात्री जेवणाच्या टेबलवरही पूर्वा शांतच होती. शेखरजी तिच्याकडे पाहत म्हणाले, दुपारी ऑफिसमध्ये आल्यापासून तिचा चेहरा असाच आहे. काय झालं आहे ते देखील सांगत नाही. ते रणदीपकडे पाहत पुढे म्हणाले, पण मला माझ्या मुलीची एक सवय चांगलीच माहिती आहे. ज्या गोष्टीमुळे किंवा ज्या व्यक्तीमुळे ती दुखावली गेली आहे त्याला ती इतक्या सहज माफ करत नाही. पूर्वाने त्यांच्याकडे पाहिलं. शेखर पुढे म्हणाले, असो, उद्यापासून ती एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. तिचं स्वप्न सत्यात उतरलं आहे, त्यामुळे उद्याची सगळी तयारी आताच करून ठेवूया. एवढं बोलून शेखर जेवणाच्या टेबलवरून उठून गेले. रणदीप मात्र विचारात पडला होता. त्याला अंदाज आला होता, पण खात्री करण्यासाठी त्याने ऑफिसमधील मॅनेजरला फोन केला. रणदीप म्हणाला, पूर्वा आज किती वाजता ऑफिसमध्ये आली होती? मॅनेजरने वेळ सांगितली. रणदीप काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी गडद झालं. त्याने फोन कट केला. तो स्वतःशीच हळू आवाजात म्हणाला, तर मिस पवार जेलस आहेत. त्याच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य उमटलं. चला मिस्टर संधू, ही लढाई संपवायलाच हवी, नाहीतर तिचा उद्याचा पूर्ण दिवस खराब होईल. रणदीपने लगेच त्याच्या मनात काहीतरी ठरवलं. तो पूर्वाच्या खोलीच्या दिशेने निघाला. पूर्वा तिच्या खोलीत बसून उद्याच्या पहिल्या दिवसासाठी कपडे तयार करत होती. रणदीपने दारावर टकटक केली. पूर्वाने दार उघडलं. रणदीप हसत म्हणाला, तुझ्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पूर्वा कोरडेपणाने म्हणाली, मला रस नाही. रणदीप म्हणाला, पण मला सांगायची आहे. पूर्वा त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, सांगा. रणदीप म्हणाला, आज ऑफिसमध्ये ज्या मुलीसोबत मी बोलत होतो. पूर्वाचा चेहरा पुन्हा उतरला. ती लगेच म्हणाली, मला काहीही ऐकायचं नाही. रणदीप हसला, म्हणजे तुला माहीत आहे मी कोणासोबत बोलत होतो? तो म्हणाला. पूर्वा गोंधळली. ती म्हणाली, मी फक्त सहज पाहिलं. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, अच्छा, सहज? पूर्वा चिडून म्हणाली, हो, सहज. रणदीप हसत म्हणाला, मग उद्या तुला सगळं सांगतो. पूर्वा रागाने म्हणाली, मला उद्या काहीही ऐकायचं नाही. रणदीप म्हणाला, तरीही ऐकावंच लागेल.
तो हसत तिथून निघून गेला. पूर्वा त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात राग होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं ते खोडकर हास्य पाहून तिच्या मनात कुठेतरी हलकीशी धडधडही निर्माण झाली होती. सकाळची वेळ होती. आज पूर्वाचा पत्रकार म्हणून पहिलाच दिवस होता. तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची आजपासून सुरुवात होणार होती. ती उत्साहात तयार होऊन नाश्त्याच्या टेबलवर येऊन बसली. समोर रणदीप आधीच बसला होता, पण पूर्वाचा मूड अजूनही पूर्णपणे ठीक झाला नव्हता. रणदीप तिच्याकडे पाहत हसला. गुड मॉर्निंग पत्रकार मॅडम, तो म्हणाला. पूर्वाने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, गुड मॉर्निंग. रणदीप म्हणाला, मग आज तुमचा पहिला दिवस आहे, थोडं हसायला हरकत नाही? पूर्वा म्हणाली, माझं हसू कुणामुळे नाहीसं झालंय त्याला विचारा. रणदीपने नाटकीपणाने आजूबाजूला पाहिलं. इथे तर मी आणि तू दोघंच आहोत, तो म्हणाला. पूर्वा त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, म्हणूनच म्हणते. स्वयंपाकघरात उभे असलेले शेखर आणि सुमन हे सगळं पाहत होते. सुमनने शेखरकडे पाहून हसू आवरण्याचा प्रयत्न केला. शेखर हळू आवाजात म्हणाले, आज नाश्त्यापेक्षा यांचा संवाद जास्त रंगणार असं दिसतंय. सुमन हसत म्हणाल्या, शांत बसा, मला हा कार्यक्रम पूर्ण पाहायचा आहे. रणदीपने पूर्वाकडे पाहत विचारलं, अजूनही राग? पूर्वा म्हणाली, मी रागावलेली नाही. रणदीप म्हणाला, हो, तू फक्त माझ्याशी बोलत नाहीस, माझ्याकडे पाहत नाहीस आणि मला उत्तर देताना चेहरा असा करतेस जणू मी तुझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. पूर्वा म्हणाली, तुम्ही स्वतःच समजूतदार आहात, मला काहीही सांगण्याची गरज नाही. रणदीपने कपाळावरती हात ठेवला. मग अचानक त्याने गाण्याच्या चालीत म्हणायला सुरुवात केली. रुसलीस तू माझ्यावर, कारण सांग ना जरा, तुझ्या या शांत नजरेत लपलाय राग सारा. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. तीही गाण्याच्या चालीत उत्तर देत म्हणाली, राग नाही म्हणते मी, चेहरा माझा शांत, कुणी झाडाखाली हसत होतं तेवढीच होती खंत. किचनमधून हे ऐकताच सुमनने तोंडावर हात ठेवला. शेखर हळू आवाजात म्हणाले, मला वाटतं आपण नाश्ता बनवतोय की एखादा म्युझिकल शो पाहतोय. सुमन हसत म्हणाल्या, तुम्ही शांत बसा, आता खरी मजा सुरू झाली आहे. रणदीप पुन्हा नाटकीपणाने म्हणाला, झाडाखाली उभं राहणं हा गुन्हा आहे का ग? मुलगी होती समोर ही चूक आहे का ग? पूर्वा लगेच उत्तरली, मुलगी होती समोर हेच तर खरं कारण आहे. तिच्यासोबतचं तुझं हसू माझ्या मनाला धार आहे. रणदीपने हात छातीवर ठेवत नाटकीपणाने तिच्याकडे पाहिलं. पूर्वाला हसू आलं, पण तिने लगेच गंभीर चेहरा केला. रणदीप पुन्हा गाण्याच्या चालीत म्हणाला, तू रुसलीस की घरभर पसरतो सन्नाटा, तुझ्या एका हसण्यासाठी मी सोडीन जगाच्या वाटा. पूर्वा नकळत हसली, पण लगेच तिने चेहरा गंभीर करत विचारलं, गोड बोलून काहीही होणार नाही, आधी उत्तर दे. रणदीप म्हणाला, कशाचं? पूर्वा म्हणाली, त्या वाणीबरोबर एवढं हसण्याचं कारण काय? किचनमध्ये उभ्या असलेल्या शेखर आणि सुमनने पुन्हा एकमेकांकडे पाहिलं. सुमन हळू आवाजात म्हणाल्या, आता खरी चौकशी सुरू झाली आहे. शेखर हसत म्हणाले, मला वाटतं रणदीपला आज पूर्ण स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. रणदीपने पूर्वाकडे पाहिलं. तो हळूच म्हणाला, आता खरं उत्तर ऐकशील? पूर्वा लगेच म्हणाली, मला काहीही ऐकायचं नाही. रणदीप हसत म्हणाला, पण मला द्यायचं आहे. तो हळूहळू तिच्या जवळ गेला. पूर्वा त्याच्याकडे पाहत राहिली. रणदीप तिच्या जवळ येऊन थांबला. मग त्याने हळूच तिच्या कमरेभोवती हात ठेवला. पूर्वा अचानक स्तब्ध झाली. रणदीपने तिला अलगद स्वतःकडे खेचलं. क्षणात दोघांमधील अंतर कमी झालं. पूर्वाचा श्वास जोरजोरात चालू लागला. पहिल्यांदाच ती एखाद्या मुलाच्या एवढी जवळ आली होती. किचनमधून हे दृश्य पाहणारे शेखर आणि सुमनही काही क्षण स्तब्ध झाले.
मात्र पुढच्याच क्षणी सुमनच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू उमटलं. रणदीप पूर्वाच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मला माहिती आहे तू का चिडली आहेस. पूर्वा काहीच बोलली नाही. रणदीप पुढे म्हणाला, पण तो तुझा गैरसमज आहे. पूर्वा त्याच्याकडे पाहतच राहिली. रणदीप हळू आवाजात म्हणाला, माझ्या मनात आणि हृदयात फक्त एकच नाव कोरलं आहे. तो क्षणभर थांबला, मग पुढे म्हणाला, आणि मरेपर्यंत तेच नाव राहणार. पूर्वाचा श्वास आणखी वेगाने चालू झाला. रणदीप तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, ते नाव तुझं आहे पूर्वा. पूर्वाच्या डोळ्यात आश्चर्य आणि भावना एकत्रच दाटून आल्या. रणदीप पुढे म्हणाला, वाणी माझ्या ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या प्रोजेक्टविषयी ऑफर द्यायला आली होती. तिच्याशी मी फक्त आणि फक्त कामाबद्दलच बोलत होतो. पण तू मला तिथे पाहिलंस आणि तुझ्या मनाने स्वतःच एक गोष्ट तयार केली. पूर्वाने नजर खाली केली. रणदीप हळू आवाजात म्हणाला, आज तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आजपासून तू पत्रकार म्हणून तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेस. त्याने तिच्याकडे पाहत पुढे सांगितलं, तुझं स्वप्न सत्यात उतरलं आहे आणि तो दिवस माझ्यामुळे खराब व्हावा असं मला अजिबात नको आहे. रणदीपने तिच्या कमरेवरील हात हलकेच सैल केला. तो हसत म्हणाला, त्यामुळे तू मला माझ्या चुकीची हवी ती शिक्षा देऊ शकतेस. पूर्वा त्याच्याकडे पाहत राहिली. तिचा आवाज हलका झाला होता. ती म्हणाली, असं कोण प्रेम व्यक्त करतं. रणदीप हसत म्हणाला, माझ्यासारखा प्रेमात वेडा झालेला मुलगा. पूर्वाच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. ती त्याच्या छातीवर हलकासा हात ठेवत म्हणाली, आणि मी एवढी का चिडले होते. ती काही बोलणार त्याआधीच रणदीप तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कारण तुला माझ्यावर प्रेम आहे. पूर्वा लगेच म्हणाली, जास्त शहाणपणा करू नको. रणदीप म्हणाला, मग सिद्ध कर की तुला काहीही फरक पडत नाही. पूर्वा त्याच्याकडे पाहतच राहिली. काही क्षणांनी ती हलक्या आवाजात म्हणाली, तू तिच्यासोबत पुन्हा असं हसून बोललास ना. रणदीप लगेच म्हणाला, मग. पूर्वा नजर चुकवत म्हणाली, मग मला खूप राग येईल. रणदीपच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. तो म्हणाला, म्हणजे मी तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू खूप त्रासदायक आहेस. रणदीप म्हणाला, पण पूर्वा हलकसं हसली. मग नजर चुकवत म्हणाली, पण माझा आहेस. क्षणभर दोघेही शांत झाले. या एका वाक्याने रणदीपच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे बदललं. त्याने तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. पूर्वाने डोळे मिटले. तो स्पर्श अतिशय हलका होता, पण तिच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. रणदीप तिच्यापासून थोडा दूर होत म्हणाला, आता माझी शिक्षा संपली का. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, नाही. रणदीप आश्चर्याने म्हणाला, अजून काही राहिलं आहे का. पूर्वा खोडकरपणे म्हणाली, तुम्ही मला जेलस केलंय मिस्टर संधू. त्याची शिक्षा तुम्हाला आयुष्यभर मिळेल. रणदीप हसत म्हणाला, मंजूर आहे. किचनमधून हे सगळं पाहणारे शेखर आणि सुमन एकमेकांकडे पाहून हसू लागले. सुमन हळू आवाजात म्हणाल्या, आता यांना काहीही सांगायची गरज नाही. शेखर हसत म्हणाले, हो, दोघांनी स्वतःच सगळं सांगून टाकले. पूर्वा आणि रणदीपने किचनच्या दिशेने पाहिलं. पूर्वा लाजून म्हणाली, तुम्ही दोघे कधीपासून पाहत आहात. शेखर हसत म्हणाले, जेव्हापासून तुमची गाण्यांची मैफिल सुरू झाली तेव्हापासून. पूर्वाने लाजून चेहरा झाकला. रणदीप मात्र तिच्याकडे पाहत हसत राहिला, कारण आज पहिल्यांदाच पूर्वाने फक्त त्याच्यावर राग व्यक्त केला नव्हता, तर तिने त्याच्यावरचा आपला हक्कही नकळत मान्य केला होता. आणि काही वेळातच पूर्वा तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करणार होती. तिचं स्वप्न आता फक्त तिचं राहिलं नव्हतं, तर ते रणदीपचंही झालं होतं. मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर
तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.